नेपाळप्रमाणे भारतातही अराजक पसरवण्याचा विरोधकांचा डाव आहे असा आरोप करण्यात आलाय। अनेक भाजप विरोधकांकडून या सूचक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत। त्यामुळे आता अनेक भाजप विरोधकांकडून नेपाळमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतासंदर्भात देखील असं वक्तव्य करण्यात आले। नेपाळप्रमाणे भारतातही अराजक पसरवण्याचा विरोधकांचा डाव असल्याची शक्यता यातून वर्तवण्यात येते असा आरोप करण्यात येतोय। कारण या पार्श्वभूमीवर अनेक प्रतिक्रिया सध्या समोर येत आहेत। तर अनेक भाजप विरोधकांकडून या प्रतिक्रिया व्यक्त झाल्याचं पाहायला मिळतंय। तर नेपाळमध्ये मोठे हिंसाचार पेटलेला सध्या पाहायला मिळतोय। तर नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी नुकताच राजीनामा दिला, त्यानंतर ते दुबईला पळून जाण्याची शक्यता आहे। मात्र त्यानंतर देखील आता नेपाळमधली स्थिती ही सध्या हाताबाहेर गेल्याचं चित्र दिसून येत आहे। कारण नेपाळमधील तुरुंगातील कैदी देखील तुरुंगातून पळून गेले आणि यावरती आता राजकीय वर्तुळातून विरोधकांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत। उद्धव गटाचा नेता किरण माने यानं समाज माध्यमात अत्यंत चिथावणीखोर वक्तव्य केलंय। हे वक्तव्य नेमकं काय पाहूयात। भक्त डुक्कर पिलावळींनो, नेपाळ बघताय ना, आपल्याकडे फरक इतकाच असेल की रंगाबिल्ला अनाजी पंतासोबत तुम्हीही पिसले जाणार। सुट्टी नॉट। किरण मानेच्या वक्तव्याची अनेकांनी खिल्ली उडवली आहे। त्यातील अत्यंत थेट प्रतिक्रिया आहे ती म्हणजे अभिराम दीक्षित यांची। अभिराम दीक्षित म्हणतात, याचा पगार किती, याचा बाप केवढा आणि हा बोलतो किती।